नमस्कार आदरणीय पालक आणि विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये आणखी 6 नवीन BMS कॉलेज येण्याची शक्यता आहे। या 6 नवीन BMS कॉलेजला NCISM कडून परमिशन भेटली आहे, परंतु अद्याप या कॉलेजच्या संदर्भाने CET सेलच्या वेबसाईटवर अपडेट आलेलं नाही। कोणती आहेत ही 6 कॉलेजेस आणि जर या 6 कॉलेजेसला ॲडमिशन प्रवेश प्रक्रियामध्ये भाग घेण्यासाठी परमिशन मिळाली तर यानंतर BMS साठी राऊंड होऊ शकतात का, परत नव्यानं रजिस्ट्रेशन होतील का, चॉईस फिलिंगची विंडो ओपन होईल का, या सर्व प्रोसेसच्या संदर्भाने आपण या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्या अगोदर मी तुम्हाला सांगू इच्छितो की जेही विद्यार्थी या वर्षी 12th CBSE बोर्ड एग्जाम देणार आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी इजुका झोन या पब्लिकेशन मार्फत सॅम्पल क्वेश्चन पेपर अवेलेबल आहेत। या पब्लिकेशनचे आपण या ठिकाणी पाहू शकतो। बायोलॉजी, केमिस्ट्री, इंग्लिश त्यासोबतच हिंदी, मॅथमॅटिक्स आणि फिजिक्स या विषयासाठी सॅम्पल क्वेश्चन पेपर अवेलेबल आहेत। हे सॅम्पल क्वेश्चन पेपर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता। जेही विद्यार्थी या वर्षी 12th CBSE बोर्ड एग्जाम देणार आहेत या विद्यार्थ्यांसाठी हे सॅम्पल क्वेश्चन पेपर फार उपयोगी ठरू शकतात। तरी ज्याही विद्यार्थ्यांना हे सॅम्पल क्वेश्चन पेपर परचेस करायचे आहेत असे विद्यार्थी फ्लिपकार्ट या ॲपवर जाऊन हे सॅम्पल क्वेश्चन पेपर परचेस करू शकतात। अधिक माहितीसाठी तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करू शकता, त्या ठिकाणी या सर्व सॅम्पल क्वेश्चन पेपरची लिंक देण्यात आलेली आहे। विद्यार्थी मित्रांनो, त्यानंतर आता आपण या नवीन 6 BMS कॉलेजची नावे पाहूया। काय आहेत ह्या BMS कॉलेजची नावे आणि हे कॉलेज कोणत्या जिल्ह्यामध्ये आले आहेत ते आता आपण पाहणार आहोत। तर आपण पाहू शकतो 1 नंबरचं जे कॉलेज आहे त्या कॉलेजचं नाव आहे श्रीमती शांताबाई ओतरमल जैन आयुर्वेदिक महाविद्यालय रायगड। तर हे रायगड या ठिकाणी एक नवीन BMS कॉलेज येणार आहे। त्यानंतर विलासराव देशमुख आयुर्वेदिक वैद्यकीय महाविद्यालय नागपूर, हे नागपूर या ठिकाणी एक प्रायव्हेट BMS कॉलेज येणार आहे। 3 नंबरचं जर आपण कॉलेज पाहिलं तर या कॉलेजचं नाव आहे अंजनेय आयुर्वेदिक महाविद्यालय नाशिक, हे कॉलेज नाशिक या ठिकाणी येणार आहे। त्यानंतर जर आपण पुढील कॉलेजचं नाव पाहिलं तर या कॉलेजचं नाव आहे भोजरोह भोंडकर आयुर्वेदिक महाविद्यालय भंडारा, हे कॉलेज भंडारा या ठिकाणी येणार आहे। पुढील कॉलेजचा जर आपण विचार केला तर हे कॉलेज नागपूर या ठिकाणी येणार आहे। या कॉलेजचं नाव आहे गोविंदराव वंजारी आयुर्वेदिक वैद्यकीय महाविद्यालय नागपूर। त्यानंतर जर आपण शेवटचं कॉलेज पाहिलं तर हे कॉलेज देखील नागपूर या ठिकाणीच येणार आहे। या कॉलेजचं नाव आहे इंदुताई गेलवाड पाटील आयुर्वेदिक वैद्यकीय महाविद्यालय नागपूर। तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे हे 6 BMS कॉलेज महाराष्ट्रातील काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये येण्याची शक्यता आहे। या कॉलेजेसला NCISM कडून परमिशन मिळालेली आहे। लवकरच या कॉलेजच्या संदर्भाने आपल्याला CET सेल या वेबसाईटवर अपडेट मिळेल। जशीही अपडेट मिळेल त्यानंतर विद्यार्थी या कॉलेजेससाठी चॉईस फिल करू शकतात व महाराष्ट्रामध्ये आणखी एक BMS साठी राऊंड होण्याची शक्यता आहे। आता जर आपण पाहिलं तर जो स्ट्रे वॅकन्सी राऊंड 5 झाला होता त्यानंतर जे काही ऑलरेडी काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये कॉलेज आहेत त्या कॉलेजेसमध्ये देखील काही जागा रिक्त आहेत आणि जर हे नव्यानं कॉलेज ॲड झाले तर या कॉलेजेसच्या जागा व ज्या काही यापूर्वी कॉलेजेसमध्ये जागा रिक्त आहेत त्यासाठी आणखी ऑनलाईन स्ट्रे वॅकन्सी राऊंड 6 होऊ शकतो, परंतु या राऊंडसाठी नव्यानं रजिस्ट्रेशन होतील याची शक्यता फार कमी आहे। ज्याही विद्यार्थ्यांनी या अगोदर रजिस्ट्रेशन केलेलं आहे व अद्याप कोणतंही कॉलेज मिळालेलं नाही असेच विद्यार्थी या कॉलेजेससाठी पार्टिसिपेट करू शकतात। जेही विद्यार्थी BMSच्या पुढील राऊंडची प्रतीक्षा करत आहेत अशा विद्यार्थ्यांनी आणखी जवळजवळ 1 वीक पर्यंत वेट करा। तोपर्यंत या कॉलेजेसच्या संदर्भाने व महाराष्ट्रामध्ये जे अगोदरचेच कॉलेज आहेत ज्यामध्ये काही सीट व्हॅकंट आहेत त्या संदर्भाने आपल्याला अपडेट मिळेल व पुढील प्रोसेस कशा प्रकारे आहे हे आपल्याला अपडेट आल्यानंतरच माहिती होणार आहे।